दरम्यान अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आज शुभारंभ होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। दिंडोरीमधून आज जनसन्मान यात्रेची सुरुवात होतीये आणि त्या निमित्तानं जोरदार तयारी करण्यात आली आहे। गुलाबी रंग या सगळ्याच्या कॅम्पेनमध्ये आपल्याला दिसून येतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आजपासून सुरू होत आहे। नाशिकच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघामधनं या यात्रेला सुरुवात होत आहे आणि अजित पवार यांच्यासाठीचा ताफा आता तयार झाला आहे। आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून अजित पवार हे पिंक कलरचं जॅकेट घालतात, त्यावरनं बरीच चर्चा झालेली होती आणि आता या यात्रेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व वाहनांना पिंक कलर देण्यात आलेला आहे। सगळे आपण बघतोय की ह्या काही 4 व्हीलर्स आहेत आणि त्याच्या मागे बस आहेत। या बसमधनं आणि या वाहनांमधनंच अजित पवार आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचा मंत्र्यांचा प्रवास हा होणार आहे। आजपासून 31 तारखेपर्यंत अजित पवार यांची जनसन्मान यात्रा होणार आहे। नाशिकमधले 6 मतदारसंघ, कोपरगाव, शिर्डी हे मतदारसंघ पूर्ण झाल्यानंतर 3 दिवसानंतर अजित पवार आणि त्यांचा संपूर्ण ताफा हा धुळे जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामधनं विशेषतः नाशिकमधनं या जनसन्मान यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे। आजपासून सुरुवात होणार दौऱ्याला। आज काळाराम मंदिराचं दर्शन घेणार आहे। दिंडोरीमध्ये श्री स्वामी समर्थ पीठामध्ये देखील अजित पवार जाणार आहे। त्यामुळे एकीकडे देवदर्शन देखील आहे, महिलांशी संवाद देखील आहे, शेतकरी आदिवासी बांधवांशी संवाद देखील आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार मैदानामध्ये उतरलेली आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।